जीवनावश्यक वस्तू आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणावर महागाईचा वाढ झाल्यामुळे सामान्य कुटुंब हतबल होणार आहे। महागाई आहे, सर्वसामान्य जनतेचा जीव घेणारी महागाई आहे। आम्ही आले तर हे समजून राहिला जगाव का मराव। सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते, आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत थेट पेट्रोल पंपावर। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये एवढी मोठी वाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही वाहन चालक आहे, काय सांगाल तुम्ही? 3 रुपये केंद्र सरकारने रात्री दरम्यान वाढ केलेली आहे, कसं बघता या पेट्रोल डिझेल वाढी काय? अन्यायकारक आहे। फार चांगलं स्वप्न पाहिलं होतं मी 2014 मध्ये जे केंद्र सरकारचं स्थित्यंतर झालं, राजकीय सारीपटलावर भाजपचं मित्रपक्षाचं सरकार आलं, असं वाटलं होतं की चांगले दिवस आले, आम्हाला आनंद झाला। पण समाज व्यवस्थेमध्ये आज अशी परिस्थिती आहे की पेट्रोल डिझेलचे भाव जर वाढले तर पर्यायानं महागाईचा निर्देशांक इतका वाढणार आहे की मिठापासून ते साखरेपर्यंत तेल गोड जे काय जीवनावश्यक वस्तू आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणावर महागाईचा वाढ झाल्यामुळे सामान्य कुटुंब हतबल होणार आहे। त्याच्यामुळे शेवटी कसं समाज व्यवस्थाच नपुसकतेकडे नेण्याची व्यवस्था राज्यकर्त्याकडून सुरू आहे का, अशा पद्धतीचं चित्र आज डोळ्यासमोर दिसत आहे। नक्कीच जे वाढ केलेली आहे ती कुठेतरी नागरिकांना पटलेलं नाही। माझ्यासोबत आणखी काही वाहन चालक आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? जी महागाई आहे, सर्वसामान्य जनतेचा जीव घेणारी महागाई आहे। आम्ही आले तर हे समजून राहिला जगाव का मराव। ही महागाई जनतेला न परवडणारी आहे। नक्कीच जे काही केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, जे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली आहे, ते कुठेतरी सर्वसामान्यांना पटणारा विषय नाही, ते खटकणारा विषय आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर काही जिल्ह्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल साठाच शिल्लक नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यामध्ये दिसून येते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।